नमस्कार, स्वादांची मैफिल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत। आज आपण बिर्याणी, पराठा किंवा इतर कोणत्याही जेवणाची लज्जत वाढवणारा मस्त चविष्ट असा बुंदी रायता कसा बनवायचा ते पाहणार आहोत। चला सुरुवात करूया। तर बुंदी रायत्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे 1 कप दही। हे शक्यतो घरचं बनवलेलं आणि आंबट नसलेलं असावं। तसेच 1 कप दह्यासाठी अर्धा कप आपण खारी बुंदी घेतलेली आहे। तुम्ही हवं तर तिखट बुंदी घेऊ शकता, पण नॉर्मली खारी बुंदीचा वापर केला जातो। 1 मूठभर कोथिंबीर, 8 ते 10 पुदिन्याची पाने, पाऊण चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर, 2 हिरव्या मिरच्या मी इथे कापून घेतलेल्या आहेत। हिरवी मिरची ऐवजी तुम्ही अर्धा चमचा लाल तिखटही वापरू शकता। 1 चिमूटभर चाट मसाला मी घेतलेला आहे। 1 चिमूटभर आमचूर पावडर, 1 चिमूटभर काळी मिरी पावडर, ही ऑप्शनल आहे। आणि इथे आपण काळं मीठ चिमूटभर आणि साधं मीठ आपण चवीनुसार टाकणार आहोत। दही आंबट असेल तर आपण आमचूर पावडर, चाट मसाला दोन्ही स्किप करू शकतो। मला मऊ झालेला असा बुंदी रायता आवडत असेल, म्हणजे तोंडात टाकल्या बुंदी विरघळायला हवी, तर आपण ही अर्धा कप बुंदी 10 ते 15 मिनिटांसाठी पाण्यामध्ये भिजवून घेणार आहोत। या बुंदी रायत्याचा एक फायदा आहे की यामध्ये अशा पद्धतीने बुंदी भिजवल्याने त्यातलं जे तेल असतं ते पण कमी व्हायला मदत होते। ही भिजलेली बुंदी नंतर चाळणीत उपसून थोडी हलक्या हाताने दाबून त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायला हवे। तर सर्वात आधी आपण दही फेटून घेऊया, म्हणजे ते व्यवस्थित एकजीव होईल। आता आपण बुंदी रायत्याचं क्रंची व्हर्जन बनवणार आहोत, म्हणजे ही बुंदी न भिजवता डायरेक्टली यात घालणार आहोत। तर यासाठी मी यामध्ये थोडं पाव कप पाणी घालून घेते आहे। दही जर खूप घट्ट असेल तर अजून पाणी घालायला हवं। दह्यामध्ये आता आपण सर्व साहित्य घालून घेऊया। आता हे सारे मिक्स करून घेऊया। झाला आपला बुंदी रायता तयार। काय मग कशी वाटली ही बुंदी रायत्याची रेसिपी? बनवून पाहणार ना नक्की, आणि बनवल्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा। स्वादांची मैफिल चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेचच करा, आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स लगेचच येतील। चला भेटूया लवकरच, तोपर्यंत बाय।